हाय फ्रेंड्स, मी मयूरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी पनीरची भाजी. एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत पण होते आणि खायला पण तेवढीच मस्त लागते. एकदम असं वाटतं की हॉटेलमधूनच आणून आपण ही भाजी खातो आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 8 ते 9 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत, थोडी अद्रक आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे सर्व साहित्य मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि याच्यामध्येच आता आपल्याला कोथिंबीर टाकून हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे ठेच्यासारखं. आणि इथे 2 कांदे लांब कट करून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो लांब कट करून घेतला आहे, मस्त पिकलेला आहे छान. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार तेल टाकून घेतलं. खडे मसाले बघूया आता. तेजपत्ता, दालचिनी, जिरं, लवंग, विलायची आणि अर्धा चक्री फूल आहे. तेल गरम झाले, हे याच्यात टाकून घेतलं छानपैकी. आता हे फुलले. आता आपण याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेऊया आणि कांद्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि सोबतच याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि हे मिक्स करून घेऊया. आणि हा कांदा आपल्याला छान 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे, मस्त लो हीटवरती. आणि याला असंच आता थोडा वेळ राहू देऊया. आणि याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया कट केलेला टोमॅटो इथे बारीक कट केला तरी चालेल. छानपैकी आता हे परत मिक्स करून घेऊया. सुरुवातीला कांदाच परतून घ्यायचा, मग कांदा थोडासा परतून झाला की मग टोमॅटो टाकायचा. आणि टोमॅटो पण आपल्याला टाकून छानपैकी अर्धा 1 मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तयार केलेला ठेचा तुम्ही कमी टाकला तरी चालेल, पण मी जेवढ्या मिरच्या घेतल्या होत्या ठेच्यासाठी तो पूर्ण इथे टाकून घेतला. छानपैकी मिक्स करून घ्यायचं मस्त असं तेल सुटेपर्यंत. आणि अर्धा मिनिट असंच राहू देऊया. आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया. 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे. आणि धनिया पावडर टाकून घ्यायची आहे. छान हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. लो टू मिडियम हीटवरतीच करायचं, गॅस जास्त मोठा करायचा नाही. लो हीटवरती जेवढी भाजी बनवली ना आपण तेवढी ती छान लागते चवीला. आणि बघू शकता मसाल्याचा रंग पण मस्त असा चेंज झालेला आहे. सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेतले. अर्धा मिनिट छान आता हे असंच परतून घेऊया आपण. मस्त असं मसाल्याला तेल पण सुटले, तुम्ही बघू शकताय. मसाला आता पूर्ण आपला इथे तयार झालेला आहे. एकदम मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आणि आता थोडंसं याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. ज्या भांड्यामध्ये आपण ठेचा तयार केला होता त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतले. हे पूर्ण भाजीला आपल्याला अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी वापरलेलं आहे मी इथे. आता थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं. आणि आता थोडीशी याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे अर्धा 1 मिनिटासाठी. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे पनीर मसाला. टाटा संपन्नाचा पनीर मसाला इथे मी वापरणार आहे. मसाल्याला पण छान उकळी आली. आता 1 चम्मच मस्तपैकी याच्यामध्ये मसाला टाकून घेतला, पनीर मसाला. आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया. आणि पूर्ण मसाला तयार झाल्यावरच याच्यामध्ये पनीर मसाला टाकायचा, म्हणजे भाजीची चव आणखी छान येते. आता हे मिक्स करून झाले मस्तपैकी. आता मसाल्याला उकळी पण आलेली आहे छान. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे पनीर. तर हे इथे 200 ग्रॅम पनीर आहे आणि असं छोट्या छोट्या क्यूबमध्ये मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता हे टाकून घेतलं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करायचं, नाहीतर मग पनीरचे जास्त तुकडे होतात. आणि थोडीशी याला उकळी येऊ द्यायची. पनीर टाकल्यावर मसाला थोडा थंड होतो ना, त्यासाठी उकळी येऊ द्यायची. मग वरून थोडीशी मी ते कोथिंबीर टाकून घेतली आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे 4 मिनिट छानपैकी भाजी शिजवून घ्यायची आहे. 4 मिनिट झालेले आहे, भाजी आपली इथे शिजलेली आहे. तुम्ही भाजीचा रंग पण बघू शकता किती मस्त आलेला आहे.
आणि मस्त अशी घट्टसर अशी पनीरची सुक्की भाजी आपली चमचमीत अशी तयार झालेली आहे। एकदम कमी वेळेत पण तयार होते आणि खायलाही तेवढीच मस्त लागते। अशी झटपट अशी ही आपली पनीरची भाजी इथे तयार झालेली आहे। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा। आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा। आणि वरून थोडीशी आता भाजीवरती कोथिंबीर टाकून घेतली। भाजी आता आपली इथे तयार झालेली आहे। आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त छान अशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।